इयत्ता 12वी, विषय इतिहास, प्रकरण 9, जगनिर्वसातीकरण, स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. यातील पहिला आहे, पहिल्या महायुद्धात डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय आहेत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. त्याचं उत्तर आहे जर्मनी. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 2. 1935 मध्ये डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला. पर्याय म्यानमार, श्रीलंका, मालदीव, इराण. उत्तर म्यानमार. 3. 1947 मध्ये पहिली डॅश परिषद भरवली गेली. पर्याय ऐक्य आशियाई अटलांटिक, मँचेस्टर. उत्तर आशियाई. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. येथील अ गट आणि ब गट आहे बांडुंग परिषद, पॅरिस. 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, लंडन. 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, मँचेस्टर. आशियाई ऐक्य परिषद. तर याचं उत्तर आहे, चुकी जोडी आहे 4, मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर या जागी योग्य जोडी होईल मँचेस्टर आफ्रिका ऐक्य परिषद. प्रश्न दुसरा, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. पर्याय आहेत अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. तर याचं उत्तर असेल क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. 1. बांडुंग परिषद. उत्तर, बांडुंग परिषद ही परिषद 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे भरली. या परिषदेत आशिया व आफ्रिका खंडातील अनेक नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी सहभाग घेतला. या परिषदेत आफ्रो आशियाई देशांच्या समस्या, वसाहतवादाविरुद्ध जागतिक शांतता आणि परस्पर सहकार्य यावर चर्चा झाली. या परिषदेमुळे आशिया आफ्रिका देशांमध्ये एकात्मता निर्माण झाली आणि स्वातंत्र्य चळवळींना बळ मिळाले. 2. आफ्रिकी ऐक्य कल्पना. उत्तर, आफ्रिकी ऐक्याची कल्पना प्रथम H.S. विल्यम्स यांनी मांडली. 1900 मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरण्यात आली. पुढे W.E.B. द्युबोआ यांनी या कल्पनेस चालना दिली आणि 1919 मध्ये पॅरिस येथे परिषद घेतली. 1945 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या परिषदेत आफ्रिकी नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या चळवळीमुळे आफ्रिकेत राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्याची जाणीव झाली आणि निरस्वातीकरण प्रक्रियेला गती मिळाली. प्रश्न चौथा, पुढील विधाने सहकाराने स्पष्ट करा. 1. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यातील 3 युद्ध झाली. उत्तर, ब्रिटिश सत्तेखालील भारताच्या सीमेजवळ म्यानमारचा विस्तार होता. म्यानमारच्या शासकांनी आसाम व मणिपूर या प्रदेशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ब्रिटिशांच्या प्रदेशाला धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी म्यानमार विरुद्ध युद्ध छेडले. 1826च्या पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी आसाम व मणिपूर जिंकले. दुसऱ्या युद्धातही म्यानमारचाच पराभव झाला. तिसऱ्या युद्धात ब्रिटिशांनी मंडाले जिंकून संपूर्ण म्यानमार आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्धे झाली. 2. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. उत्तर, दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड व फ्रान्स यांसारखे वसाहतवादी राष्ट्रे आर्थिक व लष्करीदृष्ट्या कमकुवत झाली. युद्ध काळात त्यांनी वसाहतींना काही अधिकार दिले होते. त्यामुळे स्वातंत्र्याची जाणीव वाढली. तसेच जगभर राष्ट्रवादाची भावना बळावली. संयुक्त राष्ट्रसंघ आणि स्वनिर्णयाच्या तत्वामुळे वसाहतींना स्वातंत्र्य मिळण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरण प्रक्रियेला अधिक वेग आला.